नमस्कार. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्ठब्दी पूर्ती निमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेत मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपल्या व्याख्यानमालेचे आजचे 48वे पुष्प. हे पुष्प गुंफणार आहेत प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत शिंदे. डॉक्टर वसंत शिंदे हे दक्षिण आशियातील पुरातत्व क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व आहेत. दक्षिण आशियाच्या आद्य ऐतिहासिक कालखंड, सागरी इतिहास आणि फील्ड आर्किओलॉजी या क्षेत्रात त्यांची विशेष ख्याती आहे. डॉक्टर शिंदे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात मोरवणे गावी झाला आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण खेड तालुक्यात तर पदवीपर्यंतचं शिक्षण हे पुणे विद्यापीठात झालं. पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पुण्याच्याच डेक्कन कॉलेज मधून घेतलं आणि डेक्कन कॉलेज मधूनच त्यांनी पुरातत्वज्ञ प्राध्यापक म के ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1984 मध्ये डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यांचा डॉक्टरेट साठीचा प्रबंध, त्याचा विषय होता अर्ली सेटलमेंट इन सेंट्रल तापी बेसिन आणि सरांनी पोस्ट डॉक्टरल संशोधन हे केम्ब्रिज विद्यापीठ आणि डेन्मार्क मधल्या राष्ट्रीय संग्रहालयामधून केलं. डेक्कन कॉलेजच्या अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू, गांधीनगर येथील नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्सचे संस्थापक संचालक, जपानच्या इंटरनॅशनल रिसर्च सेंटर फॉर जापनीज स्टडीज क्योटो येथील व्हिजिटिंग प्रोफेसर, राखी गढी या हडप्पाकालीन संशोधन प्रकल्पाचे संचालक, अशी अनेक महत्वाची पदे डॉक्टर शिंदे यांनी भूषवलेली आहेत. त्यांची पुरातत्व संशोधनावर आधारित 9 पुस्तके प्रसिद्ध आहेत. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून डॉक्टर शिंदे यांनी 150 पेक्षा अधिक शोध निबंध प्रसिद्ध केलेले आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला आहे. संशोधनानिमित्त त्यांनी जवळजवळ सर्व जगभर प्रवास केला आहे. त्यांनी आजवर 35 विद्यार्थ्यांना PhD साठी मार्गदर्शन केले आहे. गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील अनेक पुरास्थळांच्या उत्खनन मोहिमांचे नेतृत्व डॉक्टर शिंदे सरांनी केले आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात प्राध्यापक शिंदे यांचे पुरातत्व क्षेत्रात मोठे योगदान आहे. इनामगाव या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ताम्रपाषाणयुगीन पुरातत्व स्थळाच्या उत्खननात त्यांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे प्राध्यापक ढवळीकर सरांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या वाळकी आणि कवठे या ठिकाणच्या उत्खननातही त्यांचा मोठा सहभाग होता. तसेच त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सिद्धापूर आणि मुढवी येथे, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर येथे उत्खनन करून महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाच्या अभ्यासात मोलाची भर घातली आहे. सध्या ते हरियाणामधील राखी गढी या मोठ्या हडप्पाकालीन पुरास्थळाच्या प्रतिष्ठेच्या अशा आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत. त्यांचे सिंधू संस्कृतीच्या अभ्यासात मोलाचे योगदान आहे. त्यांचे लक्षवेधी आतापर्यंतच्या गृहीताला कलाटणी देणारे महत्वाचे संशोधन म्हणजे राखी गढी येथील हडप्पाकालीन सांगाड्यांचे त्यांनी केलेले DNA विश्लेषण. या संशोधनामुळे सिंधू संस्कृतीचे लोक कोण होते, त्यांचे समकालीन तसेच अर्वाचीन लोकांशी काय संबंध होते, हे DNA संशोधनातून त्यांनी प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या विश्लेषणाचा त्यांनी प्रसिद्ध केलेला वृत्तांत हा इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन जिनॉमिक्स या संस्थेने 9 पैकी 1 लक्षवेधी महत्वाचा वृत्तांत म्हणून जाहीर केला आहे.
आपल्या व्याख्यानात डॉक्टर शिंदे सर राखीगढी येथे केलेल्या उत्खनन आणि संशोधनाविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे त्यांचे स्वागत करतो आणि त्यांना धन्यवादही देतो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानमालेचे आजचे हे 48वे पुष्प गुंफावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी श्री रायगड स्मारक समिती यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी मला या लेक्चरसाठी बोलवलेलं आहे. आणि आमचे मित्र श्री पांडुरंगजी बलकवडे यांची षष्टीपूर्ती आहे आणि त्यानिमित्ताने त्यांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मी संयोजकांचं म्हणणं होतं की जवळ 60 ते 61 लेक्चरचं ते आयोजन करणार आहेत आणि यामध्ये माझा सहभाग झाल्याबद्दल मला फारच धन्य वाटतंय आणि मी त्यांचा आभार मानतो. या ठिकाणी मी राखीगढी याबद्दल मी बोलणार आहे. राखीगढीमध्ये जे नवीन संशोधन आम्ही सुरू केलेलं आहे, त्या नवीन संशोधनातून जो नवीन प्रकाश इतिहासावरती, विशेषतः सिंधू संस्कृतीच्या इतिहासावरती जो नवीन प्रकाश पडलेला आहे, तर त्याबद्दल मी एक माहिती देणार आहे. आणि या ठिकाणी आम्ही कशी नवीन प्रणाली सुरू केली होती, संशोधन प्रणाली, आणि त्यामुळेच एक संशोधन आम्ही करू शकलो. आणि जे संशोधन आम्ही केलेलं आहे, विशेषतः त्यांच्या DNA रिसर्च स्टडीजवरती जे आम्ही संशोधन केलेलं आहे, ते संशोधन आम्ही एका मान्यवर अशा शास्त्रीय जर्नलमध्ये आम्ही पब्लिश केलेलं होतं, शेल या जर्नलमध्ये. आणि जगामध्ये जे शास्त्रीय जर्नल्स आहेत त्याच्यामध्ये हे टॉप मोस्ट जर्नल मानलं जातं. आणि हे जे संशोधन आहे जगाने मान्य केलेलं आहे, कारण 2019 मध्ये चायनामध्ये एक मोठी कॉन्फरन्स भरली होती, एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन जिनोमिक्स. तर त्यामध्ये 2019 मध्ये 9 ब्रेक थ्रू रिसर्च जे आयडेंटिफाय करण्यावर जगभरमध्ये, तर त्याच्यामध्ये राखीगढीचा एक उल्लेख आला होता. ते राखीगढी हे त्याच्यावरती टॉप मोस्ट इम्पॉर्टंट ब्रेक थ्रू रिसर्च म्हणून मानलं गेलेलं आहे. याचाच अर्थ जे संशोधन आम्ही केलेलं आहे हे जगाने मान्य केलेलं आहे. आणि जो पुरावा आम्ही शास्त्रीय पुरावा जगापुढे मांडलेला आहे, याच्यामध्ये आम्ही 3 महत्त्वाचे पुरावे सामने मांडलेले आहेत. एक तर पुरातत्वीय पुरावे दिलेले आहेत, नंतर DNA रिसर्च करून जो पुरावे आम्ही जे निर्माण केलेले आहेत त्याबद्दल आम्ही माहिती दिलेली आहे. आणि आणखीन एक आम्ही नवीन संशोधन सुरू केलं की हरप्पन लोक कसे दिसवते, त्यांचं 3D रिकन्स्ट्रक्शन आम्ही केलेलं आहे फॉर द फर्स्ट टाइम. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक नवीन संशोधन करून आम्ही ते सुद्धा पब्लिश केलेलं आहे. तर प्रथमच जग हरप्पन लोक कशी दिसवती हे पाहू शकतात, त्याचा सुद्धा उल्लेख मी या व्याख्यानामध्ये करणार आहे. तर अशा महत्त्वाच्या या संशोधनाबद्दल माहिती देणं, हे जगापुढे मांडणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच मी हा टॉपिक मी चूज केलेला आहे. आणि याच्यावरती मी जे काही संशोधन झालेलं आहे त्याच्याबद्दल एक विस्तृत अशी माहिती मी तुम्हाला यामध्ये देणार आहे. राखीगढीचं हे जे एक्सकॅव्हेशन केलं होतं आम्ही, हे जे संशोधन करण्यात आलं होतं, तर त्याच्यामध्ये हरियाणा सरकारचं जे पुरातत्व विभाग आहे त्यांचा पण याच्यामध्ये मोठा सहभाग होता. त्याचबरोबर देशी आणि विदेशी शास्त्रज्ञांचा सुद्धा यामध्ये समावेश होता. विशेषतः हैदराबादमध्ये जे सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी आहे त्यांचे काही शास्त्रज्ञ याच्यामध्ये सहभागी होते. आणि त्याचप्रमाणे काही कोरियन आणि काही हार्वर्ड युनिव्हर्सिटी शास्त्रज्ञ सुद्धा याच्यामध्ये सहभाग होते. आणि त्यामुळे हे जे संशोधन करण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जवळजवळ महत्त्वाचे जे शास्त्रज्ञ आहेत, पुरातत्वज्ञ आहेत, त्यांचा याच्यामध्ये सहभाग झालेला होता. आणि त्यामुळे मी प्रथम हरियाणा गव्हर्नमेंटचं मी धन्यवाद देतो. आणि इवन कोरियन सोल नॅशनल युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी यांचं सुद्धा मी यामध्ये त्यांना धन्यवाद देतो की त्याच्यामुळेच एक नवीन संशोधन आम्ही करू शकलो. सुरुवात अशी आहे की 1920 मध्ये या 2 जे आयकॉनिक शहर्स आहेत हरप्पन लोकांची, हरप्पा आणि मोहनजोदडो, तर या ठिकाणी संशोधन सुरू झालं होतं. परंतु 1920 पूर्वी भारतीय इतिहासामध्ये असं मानलं गेलं होतं, विशेषतः विन्सेंट स्मिथ यांनी असं विधान केलं होतं की भारताच्या इतिहासामध्ये एक मोठी गॅप आहे
आणि त्यांनी असं लिहिलं की इंडिया जम्प्स फ्रॉम स्टोन एज टू द स्तूपा पिरियड. आणि जे मधली जी गॅप आहे ती गॅप ही भारतीय इतिहासामध्ये किंवा संपूर्ण दक्षिण आशियाच्या इतिहासामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि या संशोधनामुळे ती जी गॅप सो कॉल्ड जी गॅप होती ती गॅप भरली गेली. आणि सेटल लाईफचा पुरावा म्हणजे स्थिर जीवनाचा पुरावा भारतीय उपखंडामध्ये जवळजवळ 3,000 वर्ष मागे ॲट वन स्ट्रोक मागे गेला होता. आणि त्यामुळे हे जे सिंधू संस्कृतीचा शोध लागला तर तो अतिशय महत्वाचा मानला गेला आहे. 20व्या शतकातला एक महत्वाचा पुरातत्वीय शोध असा मानला जातो. आणि याच्यामध्ये आम्ही जेव्हा हरप्पन संस्कृतीचा विचार करतो त्याच्यामध्ये 2 टर्म्स आम्ही वापरतो. एक तर कल्चर म्हणतो आणि एक सिव्हिलायझेशन म्हणतो. म्हणजे संस्कृती आणि नागरीकरण असे 2 शब्द आम्ही त्याच्यामध्ये वापरतो. तर याच्याबद्दल सुद्धा एक थोडंसं विस्तृत विश्लेषण करणं आवश्यक आहे. कल्चरचा जो पुरावा आहे हरप्पन संस्कृतीचा किंवा सिंधू संस्कृतीचा पुरावा आहे तो पुरावा जवळजवळ इसवी सन पूर्व 6000 ते 1500 वर्ष असा येतो. हा संपूर्ण सिंधू संस्कृतीचा काळ येतो. आणि त्याच्या मधला जो काळ आहे इसवी सन पूर्व 2600 ते 2000चा जो काळ आहे तर त्या काळामध्ये एक नागरीकरण पाहायला मिळतं. एक भरभराट अशी आलेली दिसते. आणि या नागरीकरणाच्या हा जो नागरीकरणाचा जो फेज आहे त्याला आम्ही सिव्हिलायझेशन म्हणतो. नागरीकरणाचा फार महत्वाचा हे आहे. आणि हे सिव्हिलायझेशन जगामध्ये तत्कालीन जगामध्ये 3 ठिकाणी झालं होतं. एक तर मेसोपोटेमिया मध्ये झालं होतं, नंतर इजिप्तमध्ये झालं होतं आणि भारतीय उपखंडामध्ये सुद्धा झालं होतं. तर ह्या 2 टर्म्स सांगणं आवश्यक असतं. नंतर काही आम्ही गेले 100 वर्ष सिंधू संस्कृतीवरती काम करत आहे. त्या लोकांचा इतिहास आम्ही जगापुढे मांडत आहे. परंतु 100 वर्ष होऊन सुद्धा काही महत्वाचे जे मुद्दे आहेत ज्याला आपण बेसिक मे बी बेसिक इश्यूज म्हणतो तर ते बेसिक इश्यूज अजून सुद्धा सॉल्व्ह झालेले नाहीत. विशेषतः जी टर्म आम्ही वापरतो तर वेगवेगळ्या जवळजवळ 4 ते 5 वेगळ्या टर्म्स एका संस्कृतीला 4 ते 5 वेगळ्या टर्म्स अशा वापरल्या गेलेल्या आहेत. जेव्हा मार्शलनी या ठिकाणी उत्खनन सुरू केलं होतं 1920-21 मध्ये तर त्यावेळी त्यांनी याला इंडो सुमेरियन संस्कृती म्हटलं होतं. त्यांना वाटलं की सुमेरियन लोक या ठिकाणी आली आणि त्यांनी संस्कृती निर्माण केली असं त्यांचं म्हणणं होतं. नंतर 20 सप्टेंबर 2024ला त्यांनी मार्शलनी प्रथम पहिलं आर्टिकल त्यांनी पब्लिश केलं इलस्ट्रेटेड लंडन न्यूजमध्ये. आणि त्यामध्ये त्यांनी या संस्कृतीचा शोध लागला असं म्हटलं त्याच्यामध्ये. मी ते जगापुढे त्यांनी अनाऊन्स केलं की आम्ही एका नवीन संस्कृतीचा शोध लागलेला आहे. आणि त्या संस्कृतीत त्यांनी हरप्पा संस्कृती म्हटलं होतं. मी हरप्पा या ठिकाणी त्याची ओळख झाली. हरप्पा हे ठिकाण पाकिस्तानमध्ये आहे आणि त्यावर त्याला हरप्पा संस्कृती म्हटलं गेलं. नंतर हरप्पा आणि मोहनजोदडो ही 2 ठिकाणं माहिती होती लोकांना म्हणजे विशेषतः विद्वानांना. आणि त्यांनी त्याच्या आजूबाजूला संशोधन सुरू केलं. त्यामुळे साहजिकच त्याच्या बाजूला काही वसाहती मिळाल्या. आणि सुरुवातीला काही विद्वानांना असं वाटलं की फक्त सिंधू संस्कृतीचा जो विस्तार आहे हा फक्त सिंधू खोऱ्यामध्येच आहे त्याच्या पलीकडे जात नाही असं मानणं होतं. आणि म्हणून त्यांनी त्याला हरप्पा संस्कृती न म्हणता त्याला इंडस कल्चर किंवा इंडस सिव्हिलायझेशन असं नाव दिलं. नंतर 1950-1952 नंतर विशेषतः भारतीय पुरातत्वज्ञ अमलानंद घोष हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे डायरेक्टर जनरल होते. तर त्यांनी सरस्वती भागामध्ये काही वसाहती शोधून काढल्या, यांचे अवशेष शोधून काढले. आणि त्यामुळे ही संस्कृती फक्त सिंधू संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये कन्फाईन न होता ती त्याच्या पलीकडे पण होती असं त्याच्यावरून दिसलं. परंतु काही विद्वानांचं म्हणणं की सरस्वतीचं खोरं हे सुद्धा सिंधू खोऱ्याचाच भाग आहे म्हणून त्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असं नाव देण्यात आलं. नंतर 1980 मध्ये काही जे भारतीय पुरातत्वज्ञ आहे त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा त्यांनी त्या वसाहतींचं विश्लेषण केलं त्याच्यावरून असं दिसलं की जवळजवळ 2/3 वसाहती ह्या सरस्वतीच्या खोऱ्यामध्ये आहेत. जास्त मोठ्या प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन हे सरस्वतीच्या खोऱ्यामध्ये असल्यामुळे या संस्कृतीला फक्त सिंधू संस्कृती म्हणणं चुकीचं आहे. आणि 1980-81 मध्ये सिंधू सरस्वती संस्कृती असं त्याच्यामध्ये नाव असं नवीन नाव करण्यात आलेलं आहे. तर अशा 3-4 टर्म्स वेगवेगळ्या टर्म्स या संस्कृतीसाठी वापरल्या जातात आणि त्यामुळे साहजिकच सामान्य माणूस यामध्ये गोंधळला जातो.
की जेव्हा तो एका पुस्तकामध्ये सिंधू संस्कृती वाचतो, दुसऱ्या ह्याच्यामध्ये सिंधू सरस्वती वाचतो, तर त्याला हे कळत नाही की आपण एका संस्कृतीबद्दल वाचत आहे का वेगळ्या संस्कृतीबद्दल वाचत आहोत, हे कळत नाही. तर त्यामुळे भारतामध्ये विशेषतः आम्ही ह्याला हरप्पन संस्कृती असंच म्हणतो. आणि हरप्पन लोकांनीच नागरीकरण केलं होतं असं मी मानतो. कारण पुरातत्वामध्ये ज्या संस्कृतीची ओळख ज्या भागामुळे किंवा ज्या गावामुळे होते त्या गावाचं नाव दिलं जातं. आणि हरप्पा या ठिकाणी या संस्कृतीची ओळख झाल्यामुळे त्याला आम्ही हरप्पा संस्कृती असं म्हणतो. नंतर जे काय त्यांच्या जीवनाबद्दल माहिती आहे हरप्पन लोकांच्या, तर त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. विशेषतः जेव्हा तुम्ही वसाहतींचा विचार करता तर त्याच्यामध्ये हरप्पन लोकांची काही शहरं मिळतात मोठ्या प्रमाणात. काही 5 शहरं अजूनपर्यंत ओळखण्यात आलेले. नंतर काही छोटी शहरं मिळतात ज्याला आपण टाउन्स म्हणतो. तर असे जवळजवळ 1.5 डझन टाउन्स असे मिळाले आहेत. आणि बाकीचे जे वसाहती आहेत जवळजवळ 2000 स्थळं अजून शोधण्यात आलेले आहेत. तर त्यापैकी 5 शहरं, 5 छोटी शहर, 1.5 डझन छोटी शहरं आणि बाकीच्या वसाहती ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यामध्ये काही गावं येतात, म्हणजे शेती करणारी गावं येतात त्याच्यामध्ये लहान गावं आहेत, मोठी गावं आहेत. नंतर त्यांनी बंदरं सुद्धा बांधली होती त्या काळामध्ये, बंदरांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग होतो. नंतर त्या काळामध्ये काही मोठ्या प्रमाणात त्यांनी उत्पादन सुरू केलं होतं. जसं आपल्या सध्याच्या ह्याच्यामध्ये आपण काही इंडस्ट्रीयल युनिट्स वेगवेगळे असतात, तर त्या प्रकारच्या काही वसाहती फक्त मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी वापरल्या होत्या त्यांनी. अशा वेगळ्या कॅटेगरीच्या वसाहती मिळतात. आणि एक जो प्रॉब्लेम आहे की हरप्पन आर्किओलॉजिस्ट जे आहेत, पुरातत्वज्ञ जे आहेत, ते बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात मोठ्या वसाहतीच्या मागे जातात. कारण त्याच्यामुळे एक तर मोठ्या प्रमाणात डेटा मिळतो आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात एक पब्लिसिटी मिळते असं मानणं होतं. त्यामुळे साहजिकच लहान वसाहतींकडे लक्ष गेलेलं नाही. आणि जोपर्यंत आपण वेगवेगळ्या कॅटेगरीच्या वसाहतींवरती मोठ्या प्रमाणात विस्तृत असं संशोधन करत नाही, तोपर्यंत नक्कीच आपल्याला या लोकांच्या सर्वांगीण जीवनाबद्दल माहिती मिळणार नाही. त्यामुळे आता जी काय माहिती आपण त्यांच्या लोकांच्या जीवनाबद्दल जी माहिती देतो ती शहरी जीवनाची जास्त माहिती देतो. आणि ही महत्वाची त्रुटी आहे. मग तुम्ही असं म्हणाल की जर आपल्याला त्रुटी माहिती आहेत मग तुम्ही राखीगडीमध्ये एक्सकर्शन का करताय, तर त्याला कारण आहेत. मी जेव्हा फरमाना या ठिकाणी एक छोट्या हरप्पन छोट्या वसाहतीवरती काम करत होतो. फरमाना हे हरियाणामध्ये राखीगडीपासून जवळ 30 किलोमीटर अंतरावरती शहर आहे, छोटंसं गाव आहे. आणि त्या ठिकाणी हरप्पन लोकांची वस्ती आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही उत्खनन करत होतो. तर त्या उत्खनन करत असताना मी वारंवार राखीगडी या ठिकाणी जात असे, विद्यार्थ्यांना घेऊन जात असे. आणि प्रत्येक वेळा मी जात असे तेव्हा पाहत होतो की साईडचा काही भाग लोकांनी तोडलेला आहे, त्याच्यावरती काही प्रमाणात एन्क्रोचमेंट होत आहे. तर माझ्या असं लक्षात आलं की जोपर्यंत या ठिकाणी आपण काम करत नाही, संशोधन सुरू करत नाही, तोपर्यंत असंच राहणार. आणि जर आपण त्याला अलाउड केलं तर कदाचित एक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा नष्ट होईल असं आम्हाला वाटलं. आणि म्हणून मी राखीगडी या ठिकाणी संशोधन सुरू केलं होतं. 2011-12 मध्ये आम्ही या ठिकाणी संशोधन सुरू केलं होतं. सगळ्यात प्रथम आम्ही काय केलं की या ठिकाणचा त्या वसाहतीचा जो भाग आहे याचा विस्तार किती आहे हे पाहणं आवश्यक होतं. याच्या अगोदर काही विद्वानांनी आपली मतं मांडली होती, परंतु प्रत्यक्ष त्याची मोजणी केली नव्हती. तर काहींचं म्हणणं होतं की 50 हेक्टरवरती पसरलेली आहे, काहींचं म्हणणं की जवळजवळ 90 हेक्टरवरती पसरलेली आहे, काही म्हणत होतं की 100 हेक्टरच्या वरती, असं वेगवेगळे मतं मांडण्यात आली. आणि म्हणून प्रथम पहिली 2 वर्ष आम्ही या ठिकाणी फक्त या वसाहतीचा विस्तार पाहण्यासाठी आम्ही सुरुवात केली. आणि त्यासाठी आम्ही बरेचसे जे लेटेस्ट ज्याला आपण जिओफिजिकल मेथड्स म्हणतो किंवा इन्स्ट्रुमेंट्स म्हणतो त्याचा वापर आम्ही या ठिकाणी केला होता. त्याचप्रमाणे आम्ही एक नवीन एक इन्स्ट्रुमेंट आला आहे, GPR सर्वे म्हणतो त्याला, ग्राउंड पेनिट्रेशन रडार सर्वे. त्याचा वापर प्रथमच आम्ही या ठिकाणी केला. आणि संपूर्ण 2 वर्षामध्ये या वसाहतीचा विस्तार आम्ही पाहिला. आणि त्या विस्तारावरून असं लक्षात आलं की सिंधू संस्कृतीचं सगळ्यात मोठं जे शहर होतं तर ते मोठं शहर हे राखीगडीमध्ये होतं. ओपन राखीगडीमध्ये होतं हे स्पष्ट झालेलं होतं. आणि यापूर्वी राखीगडीमध्ये संशोधन करण्यापूर्वी
असं मानलं गेलं होतं की मोहनजोदडो ही सगळ्यात सिंधू संस्कृती सगळ्यात मोठं शहर असावं असा लोकांचा समज होता. परंतु आता राखीकडे जवळजवळ 550 हेक्टर विस्तार असा या शहराचा होता. त्यानंतर मोहनजोदडो येतं, त्याचा जवळजवळ 300 हेक्टर विस्तार आहे. त्यानंतर हरप्पा, त्याचा जवळजवळ 250 हेक्टर तसा विस्तार आहे. आणि त्यानंतर गुजरातमध्ये जे धोलावीरा आहे की ते दोन दिवसापूर्वीच त्याचं वर्ल्ड हेरिटेज स्टेटस मिळालं आहे. तर त्या साईडचा नंबर लागतो. जवळजवळ 60 ते 70 हेक्टरवरती पसरलेलं शहर होतं. आणि एक पाकिस्तानमध्ये गणवेरीवाला चोलिस्तानचा जो भाग आहे त्याच्यामध्ये एक शहर आहे, त्याचा अजून उत्खनन झालेलं नाही, परंतु ते 5वं शहर मानलं जातं. तर अशा प्रकारे मी एक नवीन माहिती आम्हाला पुढे आम्ही जगापुढे मांडली. नंतर या ठिकाणी जे आम्ही उत्खनन केलं त्याच्यामध्ये आमचे 3 महत्वाचे गोल्स होते. एक तर तो एरिया किती होता हे पाहणं आवश्यक होतं, ते त्याच्याबद्दल मी सांगितलं. नंतर आम्हाला नेहमी वाटायचं की या संस्कृतीचा जो पहिला जो हे आहे म्हणजे ज्याला आपण फेज म्हणू शकतो किंवा सुरुवातीचा फेज जो आहे ज्याला आम्ही अर्ली हरप्पन म्हणतो, ते अर्ली हरप्पन मधूनच जे हरप्पन नागरीकरण झालं होतं असं मानलं गेलं. तर ते कसं होत गेलं, ते ट्रान्सफॉर्मेशन कसं होत गेलं, त्यांच्या मटेरियल कल्चरमध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं, त्यांचे जे काही घरं मिळतात किंवा वास्तू मिळतात त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं होत गेलं, याच्याबद्दल आम्हाला बरीचशी माहिती मिळाली. त्यांच्या ज्या मातीच्या भांड्यांमध्ये विकास कसा होत गेला किंवा त्या टेक्नॉलॉजीमध्ये विकास कसा होत गेला याच्याबद्दल बरीचशी माहिती आम्ही गोळा केली. आणि ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं म्हणजे अर्ली टू मॅच्युअर हरप्पन जो फेज आहे तर ते फेज आम्ही पाहण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं. आणि तिसरा जो महत्वाचा जो गोल होता की हरप्पन लोक हे कोण होते आणि ते कसे दिसत होते याबद्दल यापूर्वी अजिबात माहिती नव्हती. वेगवेगळे असे हायपोथेसिस करण्यात आले होते. काही विद्वानांचं म्हणणं की हे कदाचित मेसोपोटेमियन लोक या ठिकाणी आली आणि त्यांनीच सिंधू संस्कृतीची निर्मिती केली असं मानलं गेलं होतं. आणि बऱ्याचशा विशेषतः युरोपियन इतिहासकारांनी त्याला खतपाणी घातलं की बाहेरून लोक आली आणि त्यांनीच ही विकसित अशी संस्कृती या ठिकाणी निर्माण केली आणि त्याच संस्कृतीने पुढे नागरीकरण केलं असं त्यांचं मानणं होतं. परंतु बरेचसे जे भारतीय विद्वान होते किंवा पाकिस्तानी विद्वान जे होते त्यांचं म्हणणं होतं की नाही, ही जी संस्कृती आहे त्याचा विकास, त्याची सुरुवात, त्याचा विकास हा भारतीय लोकांनीच केला असावा किंवा इथल्या मूळ लोकांनीच केला असावा असं बऱ्याचशा इतिहासकारांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे हे हायपोथेसिस होतं. परंतु त्यासाठी जो लागणारा पुरावा होता तो पुरावा कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला नव्हता. आणि त्यामुळे साहजिकच याबद्दलची जी माहिती पाहिजे तेवढी माहिती जगापुढे आली नव्हती. आणि म्हणून आम्ही असा प्रयत्न केला की जर आपल्याला याच्याबद्दल माहिती करायची असेल तर तो एकमेव मार्ग म्हणजे त्या लोकांचा डीएनए मिळणं आवश्यक आहे. तर डीएनए मराठीमध्ये काय म्हणणार ते मला माहित नाही नक्की, पण डीएनए मिळणं आवश्यक आहे. तर त्यांच्या जीन बद्दल जर माहिती मिळाली आपल्याला तर कदाचित आपण हे लोक कोण होते याच्याबद्दल माहिती सांगू शकतो, जगापुढे मांडू शकतो. दुसरे म्हणजे या लोकांचे संबंध, कारण या लोकांचे समकालीन लोकांचे संबंध होते, व्यापारी संबंध मोठ्या प्रमाणात होते. आणि ते व्यापारी संबंध असल्यामुळे त्यांचे संबंध कसे होते, त्यांच्यामध्ये काय मिक्सिंग होत होतं का ते सुद्धा पाहणं आवश्यक होतं. आणि हरप्पन लोकांचा आणि सध्याच्या लोकांचा काय संबंध आहे हे सुद्धा पाहणं आवश्यक होतं. आणि त्यासाठी आम्ही एक डीएनए रिसर्च सुरू केला. आणि आम्ही जे सुरुवात केली असे की हे जे संशोधन आहे हे सगळं संशोधन हे भारतीय विद्वानांनीच केलं, पुरातत्वज्ञ आणि काही विद्वान. आणि नंतर आम्ही संशोधन केल्यानंतर CCM मध्ये म्हणजे सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी हैदराबादमध्ये जे आहे तर त्या ठिकाणी आम्ही डीएनएचा अभ्यास केला. डीएनए आम्ही एक्स्ट्रॅक्ट केला, त्याच्यातून त्याचं विश्लेषण केलं. आणि विश्लेषण केल्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल इंटरप्रिटेशन केलं की याचं काय महत्व आहे, याचा इतिहासावरती काय परिणाम होऊ शकतो. तर असं केल्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही पब्लिश करण्याच्या ह्याच्यामध्ये होतो, मूडमध्ये होतो की आम्ही पब्लिश करू आता. परंतु माझ्या नंतर लक्षात आलं की जर आम्ही पब्लिश केलं तर कदाचित युरोपियन अमेरिकन या विद्वानांना ते मान्य होणार नाही. ते म्हणतील की नाही तुमची प्रणाली चुकीची होती किंवा ही त्रुटी आहे ती त्रुटी आहे असं म्हणतील.
आणि म्हणून आम्ही काय केलं की आम्ही आणखीन 2 सॅम्पल्स तयार केले, त्याच्या लायब्ररी तयार केल्या आणि त्या लायब्ररीज आम्ही एक हार्वर्ड मेडिकल स्कूल आहे, त्या ठिकाणी जगातली सगळ्यात मोठी एन्शियंट डीएनएची लॅब आहे, तर त्या ठिकाणी आम्ही पाठवलं आणि त्या सांगितलं तुम्ही विश्लेषण करा. आणि या लॅबमध्ये जगातले जवळजवळ 16 देशातले सायंटिस्ट त्या ठिकाणी काम करत होते. त्यामुळे 16 देशाच्या सायंटिस्टचा यामध्ये समावेश होईल असं आम्हाला वाटलं. आणि त्यांना फक्त आम्ही हे सांगितलं की तुम्ही फक्त आम्हाला क्रॉस चेकिंग करून द्या, आम्हाला माहिती आहे आम्ही काय करतोय ते. तर ते असं त्यांना आम्ही सांगितलं आणि त्याने क्रॉस चेकिंग करून आम्हाला सांगितलं की काय काय त्यांचं हे पुरावा आहे. आणि तसाच प्रयास आम्ही कोरियन सायंटिस्टशी पण केला, एक करार केला आम्ही. तर त्यांनी पण त्याचं विश्लेषण करून आम्हाला त्याची माहिती दिली आणि तिन्ही ठिकाणी माहिती मिळाल्यानंतरच आम्ही 2019 मध्ये हा पेपर आम्ही पब्लिश केला. त्यामुळे ह्याला जगाची मान्यता आहे, हे काफी क्लिअर आहे. तर हा एक संशोधन फार महत्वाचा आम्ही मानतो. आणि त्याच्यामध्ये आणखीन काही बरेचसे नवीन आम्ही शास्त्रीय संशोधन या ठिकाणी आम्ही सुरू केलं. त्याच्यामध्ये एक स्टेबल आयसोटॉप म्हटलं जातं. तर स्टेबल आयसोटॉप वरून या लोकांचं खानपान काय होतं याच्याबद्दल माहिती मिळू शकते. नंतर स्टार्च ग्रेन अनालिसिस आम्ही केलं की त्याने जे पाटे वरवंट्याचा जो वापर केला होता काही धान्य वाटण्यासाठी किंवा वेगवेगळे जे पदार्थ आहे ते वाटण्यासाठी, तर वाटल्यानंतर त्याचे अवशेष त्या ठिकाणी शिल्लक असतात. तर ते अवशेष आम्ही काढून त्याचं विश्लेषण केलं आणि त्याच्यावरून बऱ्याचशा त्यांच्या आहाराबद्दल माहिती मिळते, त्यांच्या शेतीबद्दल आम्हाला बरीचशी माहिती मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आम्हाला मिळाली की भारतीय करी म्हणजे आपली जी इंडियन करी जी फेमस आहे त्याची सुरुवात हरप्पन लोकांनी केली होती. आणि आम्हाला अशा या संशोधनातून जे पुढचं रेसिड्यू अनालिसिस जे म्हणतो, तर रेसिड्यू अनालिसिस आणि स्टार्च ग्रेन आम्हाला असं कळलं की या इंडियन करीची सुरुवात ही सिंधू लोकांनी केली होती आणि तीच परंपरा जवळ गेले 5000 वर्ष कंटिन्यू आहे. आणि आता इंडियन करी जगभर पसरलेले आहे. तर याचं मूळ हरप्पामध्ये जातं आणि हे केवळ आम्ही शास्त्रीय संशोधन केल्यामुळे आम्हाला हे कळलेलं आहे. त्यामुळे हे संशोधन फार महत्वाचं मानलं जातं. आता या मॅपमध्ये तुम्ही हरप्पाचा जो एरिया तो पाहू शकता. सगळ्यात मोठा म्हणजे तत्कालीन म्हणजे सिव्हिलायझेशन मध्ये हरप्पन लोकांनी जो ऑक्युपाय केलेला एरिया होता सगळ्यात मोठा होता. आणि तुम्ही पाहाल की हा जो एरिया आहे हा मेसोपोटेमियन लोकांचा एरिया होता, मेसोपोटेमियन संस्कृतीचा. आणि इजिप्शियन संस्कृतीचा एरिया ह्याच्यापेक्षा छोटा होता. आणि एक ट्रूली ज्याला आपण इंटरनॅशनल कल्चर किंवा इंटरनॅशनल सिव्हिलायझेशन आहे असं त्याला म्हणू शकतो हरप्पन संस्कृतीला किंवा सिंधू संस्कृतीला. कारण आम्हाला इराणच्या बॉर्डर पर्यंत वसाहती मिळतात, याचे अवशेष मिळतात इकडे. आणि खाली जवळजवळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डर पर्यंत याचे अवशेष मिळतात. नंतर वेस्टर्न युपी पासून तर ते मकरान कोस्ट या सगळ्या अशा मोठ्या भागावरती अवशेष मिळतात. तर अतिशय मोठा आणि प्रचंड विस्तृत प्रदेशावरती त्यांनी आपल्या वसाहती केल्या होत्या हे स्पष्ट होतं. आणि या लोकांचे तत्कालीन जे समकालीन जे लोक होती, भारतीय उपखंडामध्ये अनेक लोक होती, त्यांच्याशी संबंध होते. आणि त्याचप्रमाणे त्यांनी व्यापारी संबंध इवन गल्फ म्हणजे ओमान, बहरीन या देशाशी सुद्धा जोडले होते. नंतर पर्शियन गल्फचा जो भाग होता, पर्शियन लोकांशी सुद्धा त्यांनी व्यापारी संबंध जोडले होते. आणि नंतर पुढे त्यांनी मेसोपोटेमियन आणि इजिप्शियन लोकांशी सुद्धा संबंध होते. तर त्यांनी जे मार्ग वापरले त्याला जमिनीचा मार्ग जो वापरला ते संपूर्ण मार्ग आम्ही रिकन्स्ट्रक्ट केलेले आहेत. तसंच त्यांनी प्रथमच हरप्पन लोकांनी मरीटाईम ट्रेड सुरू केला, म्हणजे समुद्री व्यापार त्यांनी सुरू केला होता जगामध्ये. आणि त्यांनीच गोदी बांधण्याची सुरुवात केली, त्यांनीच जहाज बांधण्याची सुरुवात केली याचा पुरावा मिळतो. आणि त्यांनी जे व्यापारी मार्ग समुद्री जे व्यापारी मार्ग वापरले होते तर त्याचे सुद्धा आम्ही रिकन्स्ट्रक्ट करून कसे त्यांनी व्यापारी मार्ग कसे होते याच्याबद्दल सुद्धा आम्ही माहिती जगापुढे दिलेली आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही महत्वाचे काही स्थळ पाहू शकता की 2 महत्वाची खोरी त्याच्यामध्ये सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळतात. त्याच्यामध्ये सिंधू नदीचं खोरं आणि घग्गर हकरा ज्याला जे आहे सध्या म्हणतो ज्याला की जे ऋग्वेदातील सरस्वतीचं खोरं मानलं जातं. तर या 2 सरस्वती आणि सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात हरप्पन लोकांच्या वसाहती मिळतात. आणि जी राखीगडीची साईट आहे तर ती जी साईट आहे ही सरस्वतीची एक उपनदी दृश्यद्वती जिचा उल्लेख येतो ऋग्वेदामध्ये, त्या दृश्यद्वतीच्या किनाऱ्यावरती हे शहर वसलं होतं. आणि
सगळ्यात महत्वाचं शहर हे सरस्वतीमध्ये होतं, हे हे स्पष्ट होतं. नंतर या ठिकाणी तुम्ही 5 ज्या शहरांचा मी उल्लेख केला त्याचं तुम्ही लोकेशन पाहू शकता. राखीगडी हरियाणामध्ये आहे. नंतर मोहनजोदडो हे कराचीपासून साधारण 600 किलोमीटर अंतरावरती मोहनजोदडो आहे. नंतर हरप्पा पंजाब प्रॉव्हिन्समध्ये लाहोर पासून साधारण 150-200 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण पसरलेलं आहे. नंतर धुलाविरा की आताच त्याला जागतिक विरासतचा दर्जा मिळाला आहे ते आहे, आणि हे गणवेरीवाला. ही 5 शहरं होती आणि बाकीच्या ज्या वसाहती होत्या ह्या वेगळ्या अशा कॅटेगरीच्या होत्या. नंतर मी सांगितलं की हरप्पन लोक हे हरप्पन लोकच फक्त भारतीय उपखंडामध्ये नव्हते, तर त्यांच्या समकालीन प्रचंड मोठ्या प्रमाणात वसाहती होत्या. त्याला आपण आद्य शेतकरी म्हणतो, किंवा इंग्लिशमध्ये त्याला आम्ही चाळकुलतिक किंवा निओलिथिक फार्मर्स म्हणतो. तर त्याच्या पूर्वेच्या सीमेकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात होत्या आणि पश्चिमेच्या सीमेकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा वसाहती होत्या. आणि या लोकांचे संबंध, हरप्पन लोकांचे संबंध या सगळ्या लोकांशी होते, व्यापारी मार्ग होते, हे स्पष्ट झालेलं आहे. नंतर सरस्वतीमध्ये विशेषतः 2000 नंतर सरस्वती खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू झालं होतं आणि ते अजून सुद्धा कंटिन्यू आहे. आणि त्या ठिकाणी हे जे पिवळ्या रंगाने जे डॉट टाकले आहेत, तर ह्या सगळ्या साईट्स त्या ह्याच्यामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये खोदण्यात आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात डेटा आम्ही निर्माण केलेला आहे आणि त्याच्यामध्येच राखीगडी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. तर ह्या अशा प्रकारे विस्तृत प्रमाणामध्ये सरस्वतीच्या खोऱ्यामध्ये असं संशोधन झालेलं आहे. नंतर सरस्वतीच्या खोऱ्यामध्येच वसाहती जास्त का आहेत त्याचं आम्ही सुद्धा विश्लेषण केलं, विशेषतः राखीगडी या ठिकाणी. आणि आमच्याला असं लक्षात आलं की सगळ्यात सुपीक जो भाग आहे हा सरस्वतीचा सुपीक भाग मानला जातो, जगामध्ये सुपीक भाग मानला जातो. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था आहे आणि नॅचरल पाणी या ठिकाणी अवेलेबल असल्यामुळे त्याचा शेतीसाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो. आणि तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता की अशा मोठ्या विस्तृत असे शेती या ठिकाणी पाहायला मिळते. तर त्यामुळे या ठिकाणी जवळजवळ 2/3 वसाहती सरस्वतीमध्ये होत्या, त्यामुळे या ठिकाणी होत्या हे स्पष्ट झालेलं आहे. नंतर राखीगडी या ठिकाणी आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने या ठिकाणी 1997 ते 2000 या दरम्यान काही काम केलं होतं आणि त्यांनी हे वेगवेगळे जे ज्या वसाहतींचे जे वेगवेगळे जे ज्याला आपण वस्ती म्हणू शकतो किंवा वेगवेगळे माउंट्स आहेत, त्याचा त्यांनी एक नकाशा तयार केला होता आणि त्यांनी 7 अशा वेगवेगळ्या लोकॅलिटीज त्यांनी आयडेंटिफाय केल्या होत्या. नंतर आम्ही संशोधन सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन 2 वसाहतीची भर पडलेली आहे आणि त्यामुळे फार प्रचंड अशा मोठ्या एरियावरती या राखीगडी या ठिकाणी असं मोठ्या एरियावरती यांनी वसाहत केली होती. आणि या ठिकाणी पाहू शकता जो भाग मोकळा जो भाग आहे हा जुन्या वसाहतीचा भाग आहे, ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये पांढरीचा भाग म्हणतो, तर तो पांढरीचा भाग या ठिकाणी आहे. आणि हा जो भाग आहे हा आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने त्याचं प्रोटेक्शन केलेलं आहे. इव्हन हा भाग सुद्धा त्याचं प्रोटेक्शन झालेलं आहे. परंतु हा संपूर्ण जो भाग होता हा प्राचीन वसाहतीचाच भाग होता आणि त्यावरती सध्याच्या लोकांनी वसाहत केलेली आहे आणि जवळजवळ 10,000 लोक त्यावरती वसाहत करून राहत आहेत. तर बराचसा जो मोठा भाग आहे हा सध्याच्या वसाहतीकडे दाबला गेलेला आहे. परंतु जो भाग अवेलेबल आहे सध्या जवळजवळ 50 ते 60 हेक्टर एरिया अवेलेबल आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात संशोधन करू शकतो. आणि जर आपल्याला हे संशोधन कंटिन्यू करायचं असेल तर जवळजवळ पुढचे 200 वर्ष आपण या ठिकाणी काम करू शकतो. अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पांढरीच्या टेकाड्याचा हे स्वरूप पाहू शकता की किती व्यवस्थित असे ते हे प्रोटेक्ट झालेले आहेत. तर या ठिकाणी एक त्याची प्रचिती मिळते. काही जो भाग आहे हा तुटला गेला आहे, म्हणजे लोकांनी तो खोदला गेलेला आहे. हा एक सेक्शन आहे त्या ठिकाणी. बराचसा भाग महत्त्वाच्या वसाहतीचा महत्त्वाचा भाग त्यांनी खोदला आहे. नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की काही प्रमाणात आमचं उत्खनन या ठिकाणी झालं होतं आणि हा जो भाग आहे अतिशय महत्त्वाचं माउंट आहे म्हणून त्याच्यावरती एक मुस्लिम त्याच्यावरती दर्गा आहे. तर काही डिफिकल्टीज आहेत परंतु आम्ही त्याच्यावरती मात करून आम्ही या ठिकाणी संशोधन सुरू केलं होतं आणि आम्हाला चांगलंच यश या ठिकाणी मिळालं होतं. मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला आम्ही संपूर्ण वसाहतीचा भाग किती विस्तृत आहे याची माहिती घेतली आणि त्यासाठी बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात आम्ही जे लेटेस्ट जिओफिजिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याचा वापर करून आम्ही नकाशे तयार केले. आणि हे नकाशे तुम्ही पाहू शकता की वसाहतीचा भाग कोणता भाग सुरक्षित आहे
आणि कोणता भाग वसाहती सध्याच्या वसाहतीखाली आहे हे ह्याच्यावरून स्पष्ट होतं. नंतर आम्ही या ठिकाणी इवन GPR सर्वेचा मी उल्लेख केला की हे जे इन्स्ट्रुमेंट आहे छोटं इन्स्ट्रुमेंट दिसतं, परंतु याचे जे रेज आहेत, याचे जे किरण आहेत ती जमिनीच्या खाली जवळजवळ 20 मीटरपर्यंत खाली जाऊ शकतात आणि 20 मीटर पर्यंत काय औषध आहेत याची कल्पना आपल्याला मिळू शकते. आणि या इन्स्ट्रुमेंटच्या सहारे आम्ही संपूर्ण जे साईट आहे ती संपूर्ण साईट स्कॅन केली आणि कुठले ज्याला आम्ही ऍक्टिव्हिटी एरियाज म्हणतो की कुठल्या ठिकाणी काय अवशेष मिळू शकतात त्याचा आम्ही अंदाज घेतला. तर हे फार महत्त्वाचं संशोधन आम्ही केलं होतं. तर त्या ठिकाणी आम्ही एक स्टेशन सुद्धा आम्ही निर्माण केलं होतं. त्याच्यामध्ये एक ट्रान्समीटर आम्ही बसवला होता, त्याच्यामध्ये एक रिसिव्हर होता आणि त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट होता आणि त्याच्यातून मग तो डेटा बाहेर पडत होता. त्याचं मी अनालिसिस करून त्याचं संशोधन केलेलं होतं. एक महत्त्वाचं संशोधन या ठिकाणी होतं. आणि ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळे अवशेष मिळतात तर त्या ठिकाणी एक वेगळा असा चार्ट आम्हाला दिसतो, तो तुम्ही चार्ट या ठिकाणी पाहू शकता. नंतर आम्ही सगळ्यात प्रथम आमचं हे ध्येय होतं की या ठिकाणी या संस्कृतीचा विकास कसा होत गेला, सामान्य कल्चर पासून तर ते सिव्हिलायझेशन पर्यंत कसे पोहोचले. आणि त्याला बराचसा अवधी लागला. म्हणजे जवळजवळ इसवी सन पूर्व 6000 या संस्कृतीची सुरुवात झाली होती आणि इसवी सन पूर्व 2600 त्याचं नागरिकांना सुरुवात झाली होती. तर असा प्रचंड मोठा काळ हा विकासासाठी त्यांनी घेतला होता. तो विकास कसा झाला होता, त्यांच्या वास्तूंमध्ये विकास कसा होत गेला, त्यांच्या इतर त्यांनी जे काय क्राफ्ट्स निर्माण केले त्याच्यामध्ये विकास कसा होत गेला, याची संपूर्ण माहिती आम्हाला या सेक्शनमध्ये मिळते. आम्ही हा एक सेक्शन ज्याला आम्ही इंडेक्स ट्रेस म्हणतो, तो इंडेक्स ट्रेस घेऊन वरपासून तर खाली जवळजवळ नॅचरल लेवलपर्यंत आम्ही हा खोदला होता. आणि हा जवळजवळ हा जो याची ही जी उंची आहे ही जवळजवळ 24 मीटर उंची आहे. सगळ्यात थिक डिपॉझिट हरप्पन लोकांचं डिपॉझिट आम्हाला राखीकडे या ठिकाणी मिळतं आणि या 24 मीटरच्या डिपॉझिटमध्ये त्यांचा संपूर्ण इतिहास आम्हाला मिळाला आहे की त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं तर ते आम्ही पाहिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की खालच्या सुरुवातीच्या थरामध्ये फक्त अशा प्रकारचे छोटे छोटे गर्तावास किंवा त्याला पीट ड्वेलिंग्स म्हणतो, तर ते पीट ड्वेलिंग्स मिळाले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की हे जे पीट्स आहेत छोटे आहेत, परंतु ह्याच्यामध्ये एक क्लस्टर मिळतं, एक समूह मिळतं. समूहामध्ये 4 ते 5 असे पीट्स मिळतात, असे गर्तावास मिळतात. आणि त्याच्यामध्ये एक जे मोठं पीठ होतं, मोठा जो गर्तावास होता तो राहण्यासाठी उपयुक्त केला होता. एक किंवा 2 गर्तावासामध्ये आम्हाला चुलीचे अवशेष मिळतात. काही ठिकाणी कदाचित त्यांनी साठवणीसाठी सुद्धा गर्तावासाचा उपयोग केला असावा. तर अशा प्रकारची त्यांनी सुरुवात, एक व्हेरी मॉडेस्ट सुरुवात त्यांनी केली होती. नंतर नेक्स्ट स्टेजला त्यांनी अशा प्रकारची घरं, जमिनीच्या वरती घर बांधण्यास सुरुवात केली होती. तर याचा सुद्धा पुरावा आम्हाला या ठिकाणी मिळतो. मी एक विकासाचे टप्पे कसे होत गेले तर ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हा दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा प्रकारची घरं निर्माण झाली. त्याच्यामध्ये टिपिकल हरप्पन लोकांच्या ज्या विटा होत्या त्यांनी निर्माण केल्या होत्या. ते एकाच 1:2:3 आणि 1:2:4 हा जो रेशो आहे तो रेशो त्यांनी निर्माण केला होता. आणि त्याचप्रमाणे बाथरूम आणि संडासाची सुद्धा व्यवस्था त्यांनी घरामध्ये करण्यास सुरुवात केली होती. तर ह्या दुसऱ्या स्टेजमध्ये असं होतं. आणि इव्हन महत्त्वाचं म्हणजे आम्हाला या स्टेजपासून अशा प्रकारचे तंदूर मिळायला लागले की तंदूरची सुरुवात जवळजवळ 5000 वर्ष मागे जाते. आणि ही जी कल्पना, ही संपूर्ण कल्पना 5000 वर्ष कंटिन्यू झालेली आहे भारतीय उपखंडामध्ये. त्याचा पुरावा सुद्धा आम्हाला मिळतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहाल की ह्या विटांचा वापर करून त्यांनी अशा प्रकारचे जाड भिंती केल्या होत्या. नंतर भाजलेल्या विटांचा उपयोग करून त्यांनी बाथरूमची निर्मिती केली होती. अशा प्रकारचे पुरावे या ठिकाणी मिळतात. नंतर पुढच्या स्टेजमध्ये मात्र एक ज्याला आपण एक आखीव असं शहर निर्माण करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. एक वेल प्लान सिटी, म्हणजे त्याच्यामध्ये हमरस्त्याचा उपयोग त्यांनी केलेला दिसतो. हा एक मुख्य रस्ता, त्याच्या अवशेष या ठिकाणी पाहू शकता. काही छोटे छोटे रस्ते किंवा ज्याला आपण लेन्स बाय लेन्स म्हणू शकतो. तर अशाची सुरुवात, एक उत्कृष्ट शहर कसं निर्माण व्हावं त्याची प्रचिती या ठिकाणी मिळते आपल्याला. तर ह्या थर्ड स्टेजमध्ये त्यांनी असं केलं. आणि नेक्स्ट स्टेजला मात्र ज्याला आपण एक भरभराटीस आलेलं शहर जे आहे त्याची निर्मिती झालेली दिसते. ते टप्प्याटप्प्याने असा विकास होत गेलेला आहे.
काही लोकांचं म्हणणं की सडन ही डेव्हलपमेंट झाली असावी, तसं नाही. तर हा त्याचा विकासाचे टप्पे आम्ही या ठिकाणी शोधून काढलेले आहेत. आणि फायनली अशा प्रकारची शहरं, हा जो पुरावा तुम्ही पाहता ह्या मोहनजोदडो या ठिकाणचा पुरावा आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संशोधन करून मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरांचे अवशेष या ठिकाणी मिळाले आहेत. आणि त्याच्यावरून पूर्ण कल्पना येते, शहराची कल्पना या ठिकाणी मिळते. नंतर राखीगडी या ठिकाणी आम्ही म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये कोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज ते करत होते याची माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. माउंट 2 जो आहे म्हणजे फार महत्वाचा माउंट आहे किंवा पांडूचं टेकाड आहे. तर त्या टेकाडावरती आम्हाला असं वाटत होतं की या ठिकाणी कदाचित कारागिरांचा वर्ग या ठिकाणी असावा, आणि म्हणून तो चेक करण्यासाठी मी या ठिकाणी उत्खनन केलं. आणि तुम्ही पाहू शकता की आम्हाला उत्खनामध्ये वेगवेगळ्या थरामध्ये वेगवेगळे असे कारागिरांचे अवशेष मिळतात. त्याच्यामध्ये त्यांच्या फर्नेसेस येतात, त्यांचे प्लॅटफॉर्म्स मिळतात, त्यांनी जे काही अवजार वापरले होते त्यांच्या कारखान्यामध्ये त्यांच्या त्या अवजारांचे सुद्धा पुरावे मिळतात. आणि वेगवेगळ्या ज्या वस्तू होत्या त्यांनी निर्मिती केली ते डिफरंट स्टेजेस ऑफ मॅन्युफॅक्चर आम्हाला मिळतं. जसे मणी आहेत दगडाचे, तर मण्यांमध्ये आम्हाला त्यांच्या मोठ्या प्रमाणात वेस्ट पण मिळतो. त्याच्यामध्ये काही अनफिनिश बीट्स मिळतात, काही फिनिश बीट्स आहेत, काही तुटलेले बीट्स आहेत. तर अशा प्रकारचा पुरावा मिळतो. याच्यावरून स्पष्ट होतं की त्यांनी या ठिकाणी त्याची निर्मिती केली होती. तर याचा पुरावा या ठिकाणी मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे एक ज्याला आपण जे काम त्यांनी सुरू केलं होतं कोणी सुरुवातीला, तर त्याच्याच वंशातील लोकांनी पुढे ते काम कंटिन्यू करत गेले होते, ज्याला आपण हेरिडिटरी सक्सेशन म्हणतो. तर त्याचा पुरावा आम्हाला या ठिकाणी मिळतो. तर अतिशय महत्वाचा पुरावा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता, वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म्स आहेत मड ब्रिक्स पासून तयार केले हे सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि त्याच्यावरती त्यांनी त्यांच्या फर्नेसेस आणि वर्किंग असं मिळतं. नंतर जसं मोहनजोदडो या ठिकाणी जशी एक मोठं गोदाम मिळालं आहे, ज्याला आपण ग्रेनरी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचे ग्रेनरीचे अवशेष सुद्धा राखीगडी या ठिकाणी मिळाले. संपूर्ण ग्रेनरी आम्ही उत्खनन केलेली नाही, परंतु त्याचे काही अवशेष तुम्ही पाहू शकता. हे अवशेष सुद्धा या राखीगडीमध्ये मिळाले. नंतर त्यांच्या वास्तूमध्ये जो काही विकास होत गेला, तसाच विकास त्यांच्या मातीच्या भांड्यांच्या तंत्रामध्ये सुद्धा विकास होत गेलेला आहे. की हे जे भांडीचे अवशेष तुम्ही पाहता या ठिकाणी, ते सुरुवातीच्या काळातले अवशेष आहेत. आणि ते एकदम ओबडधोबड आहेत, हाताने बनवलेले आहेत, व्यवस्थित भाजलेले सुद्धा आहेत नाहीत, किंवा त्यांचा जो सरफेस आहे तो सुद्धा व्यवस्थित त्यांनी स्मूथ केलेला नाही. तर अशा प्रकारची ओबडधोबड भांडी सुरुवातीच्या काळामध्ये मिळतात. आणि नंतरच्या काळामध्ये मात्र त्याचं रूपांतर हळूहळू चांगल्या ज्याला आपण टिपिकल सिंधू संस्कृतीची जी भांडी होती त्याच्यामध्ये रूपांतर होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचा कलर, त्यांचा भांड्यांवरचा जो कलर आहे तो सुद्धा बदलत गेलेला आहे दिसतो. आणि तिसऱ्या स्टेजला ज्याला आपण क्लासिकल हरप्पन पॉटरी म्हणतो ती निर्माण झालेली आहे. आणि तिसऱ्या स्टेजला मात्र त्यांनी एक विकसित तंत्र वापरलेलं दिसतं. म्हणजे भांडी करण्यासाठी ज्याच्यासाठी एक फास्ट व्हीलचा त्यांनी उपयोग केलेला दिसतो, चाकांचा वापर केलेला दिसतो. आणि भांडी भाजण्यासाठी त्यांनी एक नवीन एक इनोव्हेटिव्ह सिस्टीम त्यांनी निर्माण केली होती. त्याच्यामध्ये त्यांनी कुंभारचे आवे निर्माण केले होते आणि त्या आव्यामध्ये हे भांडी वाजवते. तर त्याचा पुरावा सुद्धा मिळतो. तर विकास एक तंत्रामध्ये विकास होत गेलेला दिसतो आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या भांड्यांमध्ये ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि अशाच प्रकारचे विकास त्यांच्या ज्या बाकीचे त्यांनी क्राफ्ट्स केले त्याच्यामध्ये मण्यांचा आपण उल्लेख करू शकतो, किंवा त्यांच्या मातीच्या बांगड्यांचा उल्लेख करू शकतो, किंवा मूर्तींचा उल्लेख करू शकतो. त्यामध्ये सुद्धा एक विकासाचे टप्पे आम्हाला पाहायला मिळतात. तर अतिशय महत्त्वाचा पुरावा की पूर्वी आम्ही म्हणतो की अर्ली हरप्पन टू मॅच्युअर हरप्पन हा ट्रान्सफॉर्मेशन झालं असावं, पण ते कसं झालं असावं त्याचा पुरावा प्रथमच आम्ही या ठिकाणी जगापुढे मांडलेला आहे. आणि नंतर जो महत्त्वाचा जे संशोधन आम्ही केलं, डीएनएचा रिसर्च जो आम्ही केला त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो. आणि हा महत्त्वाचा पुरावा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं संशोधन आम्ही या ठिकाणी सुरू केलं होतं. हे संशोधन खरं आम्ही डीएनए जे रिसर्च आहे किंवा जेनेटिक रिसर्च आहे, हा रिसर्च आम्ही खरं फरमाना या ठिकाणी सुरू केला होता. परंतु फरमानामध्ये आम्हाला तर यश मिळालं नव्हतं. कदाचित आमची जी प्रणाली होती ती योग्य नव्हती आणि त्यामुळे आम्हाला यश मिळालं नाही. परंतु नंतर आम्हाला हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या सायंटिस्टचा, कोरियन सायंटिस्टचा जे त्यांनी जे काय आम्हाला ॲडवाईस केलं त्याचा फार मोठा उपयोग आम्ही करून घेतला. आणि कशा प्रकारचं उत्खनन करायला पाहिजे, कशा प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे ती आम्ही या ठिकाणी घेतली. त्यांनी सांगितलं आम्हाला, ती आम्ही त्या ठिकाणी घेतली.
आणि त्यामुळेच आम्हाला या ठिकाणी यश आलं होतं. तर त्यांची जे दफनभूमी आहे हरप्पन लोकांची विशेषतः, ती दफनभूमी साधारण वसाहतीपासून 1 किलोमीटर अंतरावरती दफनभूमी त्यांची मिळते. आणि ही दफनभूमी तुम्ही पहा की ही राखीगडीमध्ये जी दफनभूमी मिळते शेतामध्येच आहे. कारण या ठिकाणी जे पांडीचे टेकाळे ते तयार होत नाहीत, कारण या ठिकाणी फक्त एकदाच ऍक्टिव्हिटी झालेली असते आणि त्यानंतर लोक त्या ठिकाणी जात नसतात. त्यामुळे अशा सपाट भागामध्ये असे अवशेष मिळतात. आणि या ठिकाणी तुम्ही पहा की सध्याच्या हरियाणातले जे राखीगडीतले जे लोक आहेत त्यांची शेती आहे त्या ठिकाणी, आणि त्यांनी आम्हाला हे संशोधन करण्यासाठी परवानगी दिली. आणि त्यांची या ठिकाणी शेती होती खरं, आम्ही ज्या ठिकाणी आम्ही उत्खनन करत आहोत, परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही ती शेती काढू शकता आणि त्या ठिकाणी उत्खनन करू शकता. इतकं सहकार्य आम्हाला त्या लोकांचं मिळालं होतं त्या ठिकाणी. हा संपूर्ण जो भाग आहे तुम्ही या ठिकाणी की हा संपूर्ण जो भाग आहे हा त्यांच्या दफनभूमीचा भाग आहे. आणि याच ठिकाणी आम्हाला अवशेष मिळाले. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काम केलं होतं. आणि ते अवशेष जवळजवळ 60 ते 62 सांगाड्यांचं आम्ही उत्खनन या ठिकाणी केलं होतं. आणि प्रत्येक सांगाड्याचं आम्ही विश्लेषण करून त्या ठिकाणी DNA मिळतो का नाही याची सुद्धा पाहणी केली होती. DNA जो आहे तो अतिशय सेन्सिटिव्ह असा DNA असतो आपल्या शरीरामध्ये. आणि त्याचं जर प्रिझर्वेशन करण्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण त्याला हवामान लागतं किंवा जमिनीचे गुणधर्म लागतात. तर ते हवामान आणि गुणधर्म या ठिकाणी नव्हते, आणि त्यामुळे या ठिकाणी जो DNA जो आहे तो सहजासहजी सर्वाय होत नाही. आणि मोठ्या प्रयत्नानंतर आम्हाला या ठिकाणी DNA मिळालं आहे. ते तुम्हाला मी दाखवू शकतो. आम्ही जवळजवळ 62 सांगाड्यांचं आम्ही विश्लेषण केलं, आणि त्यापैकी एका सांगाड्यामध्ये फक्त आम्हाला DNA मिळाला होता. त्याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता की किती कष्टाचं काम आहे आणि किती प्रयत्न केल्यानंतर याला यश येतं हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. नंतर हे फार महत्वाचं, म्हणजे उत्खनन करताना त्याच्यामध्ये एक काळजी घेणं आवश्यक असतं. ही काळजी आम्ही फरमानामध्ये घेतली नव्हती, कदाचित त्यावेळी आम्हाला माहिती नव्हतं. परंतु आपला जो DNA आहे, आपल्या श्वासाद्वारे हा DNA त्यांच्या हरप्पन लोकांच्या सांगाड्यामध्ये जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मिक्स होऊ शकतो. तर हे होऊ नये यासाठी अशा प्रकारचे आम्ही प्रिकॉशन घेतली. हा तुम्हाला वाटेल करोना वॉरियर आहे, पण हा खरं बरियल वॉरियर आम्ही याला म्हणतो, की अशा प्रकारची काळजी घेतली. आणि आम्ही सगळ्यांनी आम्ही स्वतः उत्खनन करतो, मी करतो, माझे विद्यार्थी करतात, आणि आम्ही सगळ्यांनी अशा प्रकारची काळजी घेऊन त्याचं उत्खनन केलं होतं. ही प्रथमच अशा प्रकारची प्रणाली आम्ही भारतामध्ये सुरू केली होती. आणि आम्ही सगळ्यांना सजेस्ट केलं की जर तुम्हाला अशा दफनभूमीचं जर उत्खनन करायचं असेल तर अशा प्रकारची काळजी घेणं आवश्यक आहे. तर ती काळजी आम्ही या ठिकाणी घेतली होती, आणि त्यामुळेच आम्हाला यश आलं होतं. तुम्ही दफनभूमीचा जो भाग आहे तो मी पाहू शकता. नंतर खड्ड्यामध्ये पुरण्याची पद्धत होती, विशेषतः नॉर्थ साऊथ, उत्तर दक्षिण दिशेला असं ते सांगाडे ठेवत असत मृतदेह, आणि त्यांचं डोकं नेहमी हे उत्तरेला असे. आणि त्याबरोबर त्याच्या खड्ड्यांमध्ये आम्हाला त्यांचे काही भांडी मिळतात, काही त्यांचे दागिन्यांचे अवशेष मिळतात, त्यांच्या हत्याराचे अवशेष मिळतात. ह्याच्यावरून हे स्पष्ट होतं की त्या काळामध्ये सुद्धा दुसरं जीवन असू शकेल, आणि दुसऱ्या जीवनामध्ये त्याला ह्या गोष्टी उपयोगी पडू शकतील म्हणून त्याला त्या वस्तू त्यांनी ठेवल्या होत्या, ह्याचा सुद्धा पुरावा मिळतो. आणि ती कल्पना सुद्धा जवळजवळ 5000 वर्ष पुढे कंटिन्यू राहिलेली दिसते. काही ठिकाणी आम्हाला 2 मृतदेह एका खड्ड्यामध्ये मिळतात, काही याच्यामध्ये 1 मिळतो, काही याच्यामध्ये 2 मिळतात. तर हे अवशेष तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि खड्ड्यामध्ये जे भांडी मिळतात किंवा त्याच्यामध्ये जे काही दागिन्यांचे अवशेष मिळतात, तर हे साईड टू साईड, बरियल टू बरियल हे व्हेरी होतं. काही याच्यामध्ये आम्हाला 2 भांडी मिळतात, 3 भांडी मिळतात, काही याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ 20 भांडी मिळाली आहेत, काही याच्यामध्ये 40 ते 50 भांडी मिळाली आहेत. तर त्याच्यावरून त्यांचं सामाजिक स्तर आणि त्यांचं आर्थिक स्तर काय असावं याची सुद्धा कल्पना येते त्याच्यावरून. तर या ठिकाणी पाहू शकाल की ह्या सांगाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांनी भांडी ठेवलेली दिसतात. आम्ही मोठ्या प्रमाणात त्याचं विश्लेषण केलं, त्या मोठ्या प्रमाणात आम्ही त्याचं सॅम्पलिंग केलं, आणि सॅम्पलिंग करून नंतर आम्ही ते सगळे जे अवशेष आहेत ते आमच्या डेक्कन कॉलेजच्या लॅबमध्ये आणलं. आणि लॅबमध्ये सुद्धा त्याची स्वच्छता करणं आवश्यक असतं. त्यासाठी सुद्धा आम्ही ते जी प्रिकॉशन किंवा काळजी आम्ही साईटवरती घेतली होती, तीच काळजी आम्ही लॅबमध्ये सुद्धा घेतली की आमचा DNA त्याच्यामध्ये मिक्स झाला नाही पाहिजे. आणि अशी काळजी घेऊन आम्ही संपूर्ण त्याचं विश्लेषण केलं, आणि नंतर आम्ही सॅम्पल्स तयार करून ते आम्ही DNA साठी तयार केले.
तर आमचा जो अप्रोच होता तो सिम्पल आहे. आम्ही सुरुवातीला त्यांचा जो अँथ्रोपॉलॉजिकल एक्झामिनेशन पाहिजे करायला ते सगळं केलं, ते पब्लिश केलं आम्ही. नंतर आम्ही त्याचं सिटी स्कॅन केलं, कारण सिटी स्कॅनचा उपयोग हा त्यांचं जे 3D रिकन्स्ट्रक्शन करायचं होतं त्यासाठी फार महत्वाचं होतं. तर त्यासाठी आम्ही त्याचा वापर करून घेतला होता. नंतर त्याचाच वापर करून शेवटी आम्ही त्याचं ते हरप्पन लोक कसे दिसवते हे आम्ही त्यातून संशोधन केलं होतं. आणि त्याला क्रेनिओफेशियल रिकन्स्ट्रक्शन त्या संशोधनाला म्हणतात. हे प्रथमच भारतामध्ये आम्ही ते सुरू केलं होतं. नंतर आम्ही सॅम्पलिंग करून त्याचा एक DNA त्याच्यातून काढण्याचा प्रयत्न केला. आणि काही सॅम्पलचा उपयोग आम्ही त्यांची आहार पद्धती कशी होती किंवा आहारामध्ये काय समावेश केलं होतं त्याचा सुद्धा जाणकारी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि त्यासाठी स्टेबल आयसोटॉप आणि एन्शियंट DNA अनालिसिस आम्ही सुद्धा केलं होतं. हा जो सांगाड आहे, मी अथक प्रयत्न केल्यानंतर आम्हाला यश येत नव्हतं. आणि एका स्टेजला आम्हाला वाटत होतं कदाचित आम्हाला DNA मिळणार नाही आणि हा प्रयत्न करणं हा योग्य पण नाही असं आम्हाला वाटलं, कारण DNA सर्वाइव्ह झालेला नव्हता. परंतु हा आम्हाला बाईचा सांगाडा मिळाला, साधारण 35 वर्ष वयाच्या बाईचा सांगाडा मिळाला होता. आणि कदाचित ही समाजामध्ये वरच्या स्तरातली बाई असावी, कारण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये भांडी मिळतात. आणि या बाईच्या शरीरातून आम्हाला एक अतिशय चांगला स्ट्रॉंग DNA आम्हाला या ठिकाणी मिळाला, ज्याला आम्ही ऑथेंटिक आणि स्ट्रॉंग DNA म्हणतो. तर तो DNA आम्हाला याच्यामध्ये मिळाला होता. आणि त्याचं मी विश्लेषण केल्यानंतर संपूर्ण विश्लेषण केलं आम्ही, जे क्रॉस चेकिंग करायचं होतं ते केलं आम्ही. आणि पब्लिश करताना सगळ्याचा विचार करून ते पब्लिश केलं होतं. आणि आमचं टायटलच होतं की भारतीय लोकांमध्ये इराणियन किंवा ज्याला आपण स्टेपी लोक म्हणतो त्यांचा DNA किंवा त्यांचं जीन भारतीय लोकांमध्ये नाही आहे, हे असंच टायटल आमच्या त्या निबंधात होतं. आणि त्याच्यावरून स्पष्ट होतं की पूर्वी मानत होतं की कदाचित इंडो युरोपियन लोक भारतामध्ये आले किंवा आर्यन लोक भारतातून आले आणि त्याच्यामुळे भारतीय जीन तयार झाली आहे अशी जी किंवा वंशावळी निर्माण झाली, ही जी समज होती ही चुकी होती. तसंच काही लोक म्हणत होते की कदाचित इराणियन फार्मर्स या ठिकाणी आले आणि त्यांनी भारतीय वंशावळी निर्माण केली असावी, असं जे म्हणत होतं हे चुकीचं आहे. साधारण काय होतं की एक साधारण 10,000 इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी, 12,000 वर्षापूर्वी जे हंटर गॅदरर्स होते तर त्यांचे 2 ग्रुप तयार झाले. त्यापैकी एक ग्रुप इराणमध्ये जातो आणि एक ग्रुप भारतीय उपखंडामध्ये येतो किंवा दक्षिण आशियामध्ये येतो. जो इराणमध्ये जो जातो त्याचं अनाटोलियन लोकांशी त्यांचं संबंध येतात आणि मिक्सिंग होतं त्या ठिकाणी. परंतु भारतीय उपखंडामध्ये जे लोक आले तर त्यांची एक वेगळी अशी वंशावळ, डिस्टिंक्ट अशी वंशावळ निर्माण होत होती. आणि त्याच्यामध्ये इराणी लोकांचा किंवा स्टेपी लोकांचा त्याच्यामध्ये अंश नव्हता, हे महत्वाचं होतं. आणि ह्याच्यावरून हे स्पष्ट होतं की हंटिंग गॅदरिंग स्टेजच्या नंतर भारतीय वंशावळ निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. हा महत्वाचा पुरावा आम्हाला या ठिकाणी मिळतो. दुसरं म्हणजे ही जी वंशावळ निर्माण झाली होती साधारण 12,000 वर्षापूर्वी, तेच जीन पुढे हरप्पन लोकांमध्ये आलेले दिसतात. संपूर्ण हरप्पन पॉप्युलेशनमध्ये त्यांचे जीन आलेले दिसतात. आणि नंतर आम्ही हे सुद्धा पाहिलं की हरप्पन लोकांचे जीन हे आपल्या सगळ्यांमध्ये आलेले आहेत. आम्ही जवळजवळ 3,500 मॉडर्न लोकांचा आम्ही DNA तपासला होता. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गटातले जे लोक आहेत, जवळजवळ 140 वेगळे गट भारतीय उपखंडामध्ये आहेत, त्या सगळ्यांचा DNA आम्ही तपासला. आणि त्याच्यामध्ये असं दिसलं की प्रत्येकाच्या DNA मध्ये मोठ्या प्रमाणात हरप्पन लोकांची वंशावळ पाहायला मिळते, त्यांचं जीन पाहायला मिळतं. जवळ 30% जीन हे हरप्पन लोकांच्या आपल्या ह्याच्यामध्ये आहेत. आणि बाकीचे जे जीन्स आहेत हे काही 4% म्हणजे कदाचित मेसोपोटेमियन लोकांचे असतील, 2% इराणी लोकांचे असतील, 3% स्टेपी लोकांचे असतील, असे मिक्स होत गेले. कारण सुरुवातीपासून स्थिर जीवनाला सुरुवात झाल्यापासून भारतीय लोकांचे संबंध वेगवेगळ्या भागाशी आले होते, व्यापारी संबंध आले होते. आणि त्यामुळे साहजिकच हे मिक्सिंग होणं आवश्यक आहे, होणं अगदी अपेक्षित आहे. आणि तीच कल्पना, तीच जी परंपरा आहे ही सध्या सुद्धा चालू आहे. आपण सुद्धा वेगळ्या भागामध्ये जातो, तिथे स्थिर होतो, तिथे सुद्धा भारतीय जीन जातात, तिकडचे लोक या ठिकाणी आल्यानंतर स्थिर होतात, त्यांचे जीन या ठिकाणी येतात, मिक्स होतात. तर ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही सुरुवातीपासून आहे. परंतु जेव्हा आपल्या 25 किंवा 30% पेक्षा जास्त एका कुठल्या तरी
जीनचं प्रमाण मिळतं. याचा अर्थ आपली उत्पत्ती त्या जीन्स पासून झालेली आहे. मी हरप्पन लोकांचा जो 25 ते 30% जीन्स आपल्याला मिळतं, याचाच अर्थ हरप्पन लोक हे आपले वंशज आहेत हे स्पष्ट होतं. हा महत्वाचा पुरावा आम्हाला या ठिकाणी मिळतो. दुसरं म्हणजे आम्ही हे पाहिलं की खाली अंदमान निकोबार पासून तर ते वरती काश्मीरपर्यंत आणि अफगाणिस्तान पासून तर बेंगॉलपर्यंतच्या सगळ्या लोकांमध्ये हरप्पन जीन्स येतं. याचाच अर्थ हे एक इंडिकेशन आहे की आपण सगळे कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही वंशाचे असो, आपण सगळे हरप्पन लोकांचे वंशज आहोत हे स्पष्ट होतं याच्यावरून. हा महत्वाचा पुरावा आम्हाला मिळतो. आणि त्यामुळेच आम्ही जे इंडो आर्यन किंवा आर्यन लोक बाहेरून आले, त्यांनी आक्रमण केलं हे आम्ही मानत नाही. आक्रमण झालं असेल थोड्या प्रमाणात, पण ते आक्रमण झालं ते ॲब्झॉर्ब झालेलं दिसतं आपल्या भारतीय उपखंडामध्ये. त्यानंतर अर्ली स्टॅग याच्यामध्ये शक आले, हून आले, कुशाण आले, बरेचसे लोक बाहेरून आले. परंतु त्यामुळे भारतीय लोकांचं वंशावळ हे कुठेही तुटलेलं नाही किंवा डिस्कंटिन्यू झालेलं दिसत नाही किंवा नवीन एक वंशावळ या ठिकाणी पसरली होती असं काही पुरावा मिळत नाही. तर याचाच अर्थ की जरी बाहेरून लोक आले तरी त्याच्या आपल्या भारतीय वंशावळवरती त्याचा काही परिणाम झालेला नाही. आणि लोक काही इतिहासकार म्हणत होते की आर्य लोक या ठिकाणी येऊन त्यांनी इथल्या लोकांना मारून त्यांची नवीन वंशावळ निर्माण केली, याचा पुरावा कुठेच मिळत नाही. तर तो फार महत्वाचा पुरावा आम्हाला राखीगढी यामध्ये मिळतो. आणि त्यामुळे या भारतीय इतिहासावरती त्याचं एक प्रचंड मोठ्या प्रमाणात इम्प्लिकेशन पाहायला मिळतं. तर हे महत्वाचं संशोधन. तसेच हे स्पष्ट होतं ना आता की या ठिकाणची जी स्थिर जीवनाची सुरुवात आहे ती इथल्याच लोकांनी केली होती. नंतर हरप्पन संस्कृतीची सुरुवात सुद्धा या लोकांनी, आपल्या इथल्याच भारतीय लोकांनी केली होती. आणि नागरीकरण सुद्धा या लोकांनी केलं होतं हे स्पष्ट होतं. कदाचित या लोकांचा संबंध बाहेरच्या देशांशी, बाहेरच्या प्रदेशाशी आल्यामुळे कदाचित काही प्रमाणात देवाणघेवाण झाली असावे किंवा काही कल्पना सुद्धा बाहेरून आल्या असाव्यात, काही कल्पना इथून बाहेर गेल्या असाव्यात असं दिसतं. हा फार महत्वाचा पुरावा आम्हाला या संशोधनामध्ये मिळतो. नंतर मी तुम्हाला सांगितलं की हे जे संशोधन आहे इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ जिनोमिक ही संस्था आहे, त्यांनी हे संशोधन सगळ्यात महत्वाचा ब्रेक थ्रू रिसर्च म्हणून मानलेला आहे. आणि हे त्यांनी ट्रॉफी आपल्याला त्यासाठी दिली होती की टॉप 9 breakthroughs in omic sciences with genetic sciences in 2019. सो हे फार म्हणजे महत्वाचं रेकग्निशन या संस्थांमध्ये मिळालं आहे. नंतर तुम्ही असा प्रश्न विचारू शकाल की जर आपलं वंशज किंवा मूळ एक आहे, आपण सगळे जर हरप्पन लोकांचे जर हरप्पन लोक आपले जर वंशज असतील तर असा वेगळेपणा का दिसतो भारतीय उपखंडामध्ये? तर वेगळे जे एथनिक ग्रुप्स आहेत भारतीय उपखंडामध्ये, सगळ्यात जास्त एथनिक ग्रुप्स भारतीय उपखंडामध्ये आहेत जगामध्ये. आणि याच्यामध्ये काही खालचे साऊथ इंडियाचे लोक वेगळे दिसतात, काही बिहार बेंगॉलच्या लोकांमध्ये काही वेगळेपणा दिसतो, पंजाब हरियाणाच्या लोकांमध्ये वेगळेपणा दिसतो. तर हा वेगळेपणा येण्याचं कारण त्याला 2-3 कारण आहेत. तर एकतर भौगोलिक रचना काय आहे त्याच्यावरती परिणाम होतो. नंतर लोकांची आहार पद्धती काय आहे त्याचा सुद्धा त्यांच्या एथनिक याच्यावरती परिणाम होऊ शकतो. नंतर त्यांचं बाहेरून जे लोक आली त्यांच्यामध्ये किती प्रमाणात मिक्सिंग झालं त्याचा सुद्धा परिणाम याच्यावरती दिसतं. आणि म्हणून हा अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात व्हेरिएशन ज्याला आपण म्हणतो किंवा एथनिक ग्रुप्स म्हणतो, तर ते एथनिक ग्रुप्स भारतीय उपखंडामध्ये त्याच्यामुळे झालेले दिसतात. आणि आपल्या भारतामध्ये ज्या 4 ज्याला आपण लिंग्विस्टिक फॅमिली म्हणतो, त्याच्यापैकी इंडो युरोपियन बराचसा उत्तर भारतामध्ये इंडो युरोपियन भाषा आपण बोलतो. नंतर झारखंड बिहारच्या काही भागामध्ये ॲस्ट्रो एशियाटिक भाषा बोलली जाते आणि खाली द्रविडियन भाषा बोलली जाते. त्या तिन्ही लोकांचा आणि एक इंडो बर्मन भाषा आहे. ते इंडो बर्मन भाषाचा लोकांचा अजून सुद्धा याच्याशी मिळत नाही. तर कदाचित ते पाहणं आवश्यक आहे, त्यांचा मूळ कुठे हे पाहणं आवश्यक आहे. परंतु इंडो युरोपियन लोकांचं मूळ, ॲस्ट्रो एशियाटिक लोकांचं मूळ आणि द्रविडियन लोकांचं मूळ हे एकाच वंशातून निर्माण झालेलं आहे हे स्पष्ट होतं. आणि सध्याचे जे अंदमान लोक आहेत आणि ते अंदमान लोक हे खरे आपले वंशज होते, त्याच्यामध्ये काय बदल झालेला नाही आणि ते आपले वंशज होते. तर ते मोठ्या प्रमाणात हरप्पन लोकांचं जीन ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि ते खरे आपले वंशज आहेत हे त्याच्यावरून स्पष्ट झालेलं दिसतं. नंतर सगळ्यात जो महत्वाचा पुरावा म्हणतो की आपण नेहमी मानतो की आर्यन हे बाहेरून आले. साधारण वेगवेगळ्या डेट्स दिल्या जातात. काही लोकांचं म्हणणं की साधारण 6000 दरम्यान भारतामध्ये. काही लोक म्हणतात की इसवी सन पूर्व 2500 दरम्यान बाहेरून आले.
किंवा 1500च्या इसवी सन पूर्व 1500 दरम्यान लोक बाहेरून आले आणि ते युरोपमधून स्टेपी भागामध्ये आले, तिथून इराणमध्ये आले, तिथून भारतामध्ये आले असं मानलं जातं. परंतु जो पुरावा आम्हाला मिळाला आहे, राखीगडी या ठिकाणचं जे आम्ही संशोधन केलं, जेनेटिक किंवा DNA रिसर्च केला, तर आम्ही त्यानंतर इराणमध्ये एक साईट आहे शारी सोक्ता, त्या ठिकाणी सुद्धा जे काही संशोधन झालं होतं त्याचा आम्ही अभ्यास केला आणि त्या पुरातत्वीय संशोधनात हे स्पष्ट झालं होतं की काही हरप्पन लोकांचे अवशेष त्या ठिकाणी मिळतात. याचा अर्थ शारी सोक्ताची जी वसाहत होती ही हरप्पन लोकांचे समकालीन होते आणि हरप्पन लोकांचे त्यांचे संबंधी होते, व्यापारी संबंध होते, हे स्पष्ट झालं. नंतर एक तुर्कमेनिस्तानमध्ये स्टेपी रिजनमध्ये एक गोनूर साईट आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा उत्खनन झालं होतं. त्याचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला तसं दिसलं की या लोकांचे सुद्धा संबंध भारतीय हरप्पन लोकांशी होते, हे स्पष्ट झालं होतं. कारण या ठिकाणी सुद्धा काही हरप्पन लोकांचे अवशेष या ठिकाणी मिळाले होते, पुरातत्वीय अवशेष मिळाले होते आणि या ठिकाणी सुद्धा आम्हाला तिथल्या पुरातत्वज्ञाना किंवा पुरातत्वज्ञानी त्या ठिकाणी त्यांच्या सांगाड्याचं सुद्धा उत्खनन केलं होतं. तर आम्ही या सांगाड्याचा अभ्यास करून त्याचं DNA काढून त्यांचा DNA सुद्धा आम्ही तपासला आणि आम्हाला असं दिसलं की यांच्या DNA मध्ये, दोन्ही ठिकाणच्या DNA मध्ये, गोनूर या ठिकाणच्या आणि शारी सोक्ता या ठिकाणच्या DNA मध्ये, शारी सोक्ता हे इराणमध्ये आहे आणि गोनूर हे तुर्कमेनिस्तानमध्ये स्थळ आहे. त्या दोन्ही ठिकाणच्या ह्याच्यामध्ये लोकांमध्ये हरप्पन लोकांचे काही अंश मिळतो, त्यांचं जे वंशावळीचा काही भाग यांच्यामध्ये मिळतो. परंतु ह्यांचे जे जीन्स आहेत गोनूर लोकांची किंवा शारी सोक्ता लोकांचे, त्यांचे जीन्स हरप्पन लोकांना मिळत नाहीत. फार महत्वाचा पुरावा आहे. ह्याच्यावरूनच असं दिसतं की प्रथम भारतीय लोक बाहेर जाऊ लागले, कदाचित हरप्पन लोक बाहेर जाऊ लागले आणि नंतर ते देवाणघेवाण सुरू झाले असावे, नंतर तिथले लोक या ठिकाणी आले असावेत असं दिसतं. जर आपण खरोखरच आर्यन होते असं मानलं, आर्यन नव्हते, ट्राईब नव्हते, हे क्लिअर आहे, पण जर मानलं तुम्ही जर आर्यन होते असं, तर भारतीयच लोक आर्यन होते हे त्याच्यावर स्पष्ट होतं आणि भारतीय आर्यन लोक हे बाहेर जाऊ लागले आणि त्यांनी मग भारतीय संस्कृतीचा किंवा भारतीय भाषेचा विस्तार त्यांनी सुरू केला असावा असं या संशोधनामध्ये स्पष्ट दिसतं. तर हे प्रचंड इम्प्लिकेशन आपल्या इतिहासावरती हे पाहायला मिळतं. आणि लास्टली मी तुम्हाला जे आम्ही फेशियल रिकन्स्ट्रक्ट केलं की कसे एक्झॅक्टली दिसत होते हे हरप्पन लोक, त्याचा आम्ही अभ्यास केला होता. त्यासाठी जर फेशियल रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी आम्हाला पूर्ण सांगाड्याची व्यवस्थित प्रिझर्व झालेल्या सांगाड्याची आवश्यकता असते. तर हा एक हरप्पन मुलगा आहे, साधारण 18 ते 19 वर्षाचा मुलगा, त्याचा हा मृतदेह आहे, त्याचा सांगाडा आहे आणि त्याचा वरचा जो भाग आहे अतिशय चांगल्या व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे. तर त्याचा आम्ही अभ्यास केला आणि नंतर एक हरप्पन बाईचा सांगाडा मिळाला, साधारण 45 वर्ष वयाच्या बाईचा सांगाडा मिळतो आणि त्याचं सुद्धा मी रिकन्स्ट्रक्शन केलेलं होतं. आणि रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी एक त्याला 2 महत्वाचे हे लागतात, महत्वाचे काय इन्फॉर्मेशन लागतं. एक तर आपला एक मॅट्रिक्स डेटा लागतो की त्यांच्या हाडांची लांबी रुंदी किती होती, हा डेटा महत्वाचा असतो. तर ते उत्खनन करताना आम्ही त्याची माहिती आम्ही करून घेतली होती आणि नंतर त्यांची जे अनाटॉमी आहे, इनर अनाटॉमी आहे, आतली जी अनाटॉमी आहे, त्याचे सुद्धा माहिती मिळणं आवश्यक आहे. तर ती माहिती आम्ही CT स्कॅन करून आम्ही मिळवते. अशा प्रकारे CT स्कॅन करून आम्हाला ती माहिती सुद्धा मिळाली आणि दोन्ही माहिती आम्ही कम्प्युटरमध्ये फीड केल्यानंतर हळूहळू त्याचं रिकन्स्ट्रक्ट करण्यात आलेलं दिसतं. म्हणजे सुरुवातीच्या याच्यामध्ये संपूर्ण जी कवटी होती काही प्रमाणात तिचं डॅमेज असेल तर त्याचं रिकन्स्ट्रक्ट करण्यात आलेलं आहे आणि हळूहळू त्याच्यावरती मग स्नायू, त्याच्यावरती रक्तवाहिन्या, नंतर मसल्स वगैरे त्याच्यावरती चढवले गेले होते आणि शेवटी त्याच्यावरती स्किन चढवली गेली होती आणि शेवटी मी पाहू शकता की हरप्पन लोक कसे दिसत होते. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा इतकं प्रचंड साम्य आहे, म्हणजे हरप्पन लोकांमध्ये आणि सध्याच्या हरियाणा लोकांमध्ये इतकं साम्य आहे की त्याच्यामध्ये सुद्धा एक परंपरा किंवा कंटिन्युटी पाहायला मिळते. गेल्या 5000 वर्षाची परंपरा या ठिकाणी दिसाय येते. तसेच हरप्पन बाई आणि सध्याची हरियाणाची बाई ह्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड साम्य दिसतं. याचाच अर्थ की एक कंटिन्युटी त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर हा महत्वाचा संशोधन आम्ही या ठिकाणी केलं आणि जगापुढे प्रथमच आम्ही हरप्पन लोक कोण होते, जे काही वाद होते त्याच्यावरती आम्ही पूर्ण पडदा टाकलेला आहे. त्यानंतर आर्यन लोकांवरती पूर्ण पडदा टाकलेला आहे की आर्यन लोक बाहेरून नक्कीच नव्हते आले. जर आले असेल तर ते छोट्या छोट्या टोळ्यांमध्ये आले असावेत बाहेरून लोक आणि ते समाजामध्ये मिक्स झालेले दिसतात. त्यांनी इथला समाज नष्ट केला असं कुठेही प्रमाण मिळत नाही. तर आणि
ते जर मोठ्या प्रमाणात भारतीय उपखंडामध्ये जर आले असते तर त्यांनी आपली संस्कृतीचे अवशेष सुद्धा या ठिकाणी आणले असते. त्याचा सुद्धा कुठे पुरावा मिळत नाही. तर याच्यावरून आर्यन नव्हते किंवा आर्यन भारताच्या बाहेरून आले हे म्हणणं चुकीचं आहे. आणि त्यांच्या आहाराबद्दल माहिती मिळते. त्यांच्या आहारामध्ये त्यांनी अन्नधान्याच्या व्यतिरिक्त त्यांनी मांसाहार केलेला दिसतो. त्याच्यामध्ये नंतर दुधाचा सुद्धा समावेश, दूध आणि दुधाचे पदार्थ त्यांनी इव्हन पनीर केलं होतं, त्यांनी चीज सुद्धा केलं होतं आणि दही आणि याचा सुद्धा त्यांच्या आहारामध्ये समावेश होतो. हे सायंटिफिक संशोधन केल्यानंतरच आम्ही जगापुढे मांडू शकलो. तर ही नवीन माहिती की जी माहिती अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचली नव्हती, तर नवीन माहिती आम्ही या संशोधनातून पुढे आणली होती. आणि आमचा प्रयत्न असा आहे की ही जी साईट आहे राखीगढी फार महत्त्वाची साईट आहे. अतिशय महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा या ठिकाणी मिळतो आणि तो सांस्कृतिक ठेवा जर आपल्याला सुरक्षित ठेवायचा असेल तर त्या ठिकाणी सामान्य लोकांचं सुद्धा सहभाग त्याच्यामध्ये आवश्यक असतो. मी सुरुवातीला जेव्हा आम्ही काम सुरू केलं तेव्हा राखीगढीचे लोक म्हटले की नाही आम्ही तुम्हाला या ठिकाणी काम करण्यास परवानगी देणार नाहोत, कारण आम्हाला वाईट अनुभव आहे. परंतु आम्ही त्यांच्याबरोबर मिटिंग करत राहिलो, त्यांना समजावत गेलो आम्ही आणि त्यांना सांगितलं की आम्ही पुण्यावरून या ठिकाणी संशोधन करण्यासाठी आलेलो आहोत. तर आम्हाला माहिती आहे की राखीगढी या ठिकाणी महत्त्वाचा इतिहास आहे आणि या इतिहासाने भारतीय उपखंडाच्या इतिहासामध्ये आणि जगाच्या इतिहासामध्ये अतिशय मौलिक भर घातलेली आहे. हे जगापुढे येणं आवश्यक आहे, त्यासाठी हे संशोधन होणं आवश्यक आहे. आणि नंतर या ठिकाणी काही डेव्हलपमेंट्स होतील, या ठिकाणी म्युझियम होईल, काही प्रमाणात जे अवशेष आम्ही उत्खनन करू ते सुद्धा त्या ठिकाणी त्याची सुद्धा व्यवस्थित काळजी घेतली जाईल, ते प्रिझर्व केलं जाईल. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक बाहेरून येतील आणि या ठिकाणचा जो आर्थिक जो साचा आहे त्याच्यामध्ये नक्कीच भर पडू शकेल, त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकेल. हे आम्ही त्याला पटवून दिल्यानंतर आता ते लोकच पुढे येऊन त्यांनी हे साईटचं प्रिझर्वेशन करण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर ही महत्त्वाची घटना आहे. प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं संशोधन होणं आवश्यक आहे आणि अशा प्रकारचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि जो प्रयत्न आम्ही राखीगढीमध्ये केला तो एक उदाहरण म्हणून जगापुढे आम्ही देऊ शकतो की अशा प्रकारे तुम्ही संशोधन करणं आवश्यक आहे. आणि शेवटी जर ते आपल्याला हे करायचं असेल, कन्क्लुजन करायचं असेल, तर आम्ही हे म्हणू शकतो की हरप्पन कल्चर आणि सिव्हिलायझेशनची जी सुरुवात आहे ही इथल्याच लोकांनी केली होती, हे स्पष्ट होतं. आर्यन लोक बाहेरून मोठ्या प्रमाणात त्यांनी आक्रमण केलं हे स्पष्ट होत नाही, ते चुकीचं आहे. नंतर जे स्टेपी लोक आहेत किंवा इराणी लोक आहेत किंवा मध्य आशियातील किंवा इराणी लोक आहेत त्यांनी आपली कौशल्य निर्माण करण्यासाठी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं, हे सुद्धा म्हणणं चुकीचं आहे. आणि संपूर्ण दक्षिण आशियामध्ये जी डेव्हलपमेंट झाली, स्थिर जीवनाला सुरुवात झाली, नागरीकरण जे झालं, हे संपूर्ण जी सुरुवात आहे आणि जी काही डेव्हलपमेंट आहे, अर्ली डेव्हलपमेंट्स आहे किंवा ज्याला आपण बेसिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणतो ते सुद्धा या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. सगळी डेव्हलपमेंट ह्या भारतीय लोकांनीच केली होती, हे त्याच्यावरून स्पष्ट होते. आणि आर्किओलॉजिकल पुरातत्वीय पुराव्यामध्ये, नंतर जेनेटिक पुराव्यामध्ये आणि फेशियल रिकन्स्ट्रक्शन पुराव्यामध्ये सुद्धा एक गेली 5000 वर्षाची कंटिन्युटी पाहायला मिळते. तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच मी म्हणतो की हरप्पन संस्कृती हे सध्याच्या भारतीय संस्कृतीचं मूळ आहे. आपल्या भारतीय संस्कृतीची नीव या ठिकाणी रोवली गेली होती आणि त्याच्यातूनच भारतीय संस्कृती निर्माण झाली होती. आपण सध्याचे जे जीवन जगतो किंवा जी काही परंपरा पाळतो ही संपूर्ण परंपरा ही हरप्पन लोकांची परंपरा आहे. काही प्रमाणात आपण त्याच्यामध्ये विकास केलेला आहे, काही वेगळेपणा आणलेला आहे, परंतु संपूर्ण हे आपण हरप्पन लोकांचं जीवन जगत आहोत सध्या, हे महत्त्वाचं. आणि ही कंटिन्युटी 5000 वर्षाची कंटिन्युटी फार महत्त्वाची आहे. विशेषतः हरियाणामध्ये जेव्हा मी राखीगढीमध्ये जेव्हा उत्खनन करताना आम्ही संध्याकाळी किंवा गावामध्ये जेव्हा फेरफटका मारतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की कदाचित आम्ही हरप्पन गावामध्ये फिरतोय, कारण सध्याचे जे रस्ते आहेत हे हरप्पन लोकांच्या मेजरमेंट प्रमाणेच रस्ते आहेत. त्यांचे जे घरं आहेत ते हरप्पन लोकांच्या मॉडेलवरती केलेली घरं आहेत. म्हणजे मध्ये कोर्टयार्ड आणि चारी बाजूला रूम, हे हरप्पन लोकांचं एक वैशिष्ट्य होतं. तीच परंपरा आपण या ठिकाणी आपण पुढे कंटिन्यू केलेली आहे. त्यांनी वापरलेली भांडी, मातीची भांडी हुबेहूब हरप्पन लोकांच्या भांडीसारखी आहेत. जर तुम्ही एक सध्याचं मातीचं भांडं आणि हरप्पन लोकांचं मातीचं भांडं बाजूला ठेवलं तर तुम्हाला ओळखू येणार नाही की हरप्पन कोणतं आहे आणि सध्याचं मॉडर्न कोणतं आहे. इतके साम्य आहे. त्यांच्या शेती व्यवसायामध्ये सुद्धा गेले 5000 वर्षाची परंपरा आपण पाहू शकतो. त्यांच्या आहारामध्ये चिकन तंदूरचा जो प्रकार आहे हा हरप्पन लोकांनी प्रथम जगापुढे आणला. इंडियन करीची परंपरा त्यांनी जगापुढे आणली आणि तीच परंपरा आपण भारतीय उपखंडामध्ये मोठ्या प्रमाणात जपत आहोत.
नंतर त्यांचे जे दागिने आहेत, दागिन्यांची सुरुवात हरप्पन लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात झाली होती आणि तीच परंपरा आपण या ठिकाणी पाहायला मिळतं. तर ते एक प्रचंड मोठ्या प्रमाणात साम्य, आणि त्यामुळेच आपण आपल्या प्राचीन संस्कृतीच्या आपण लगेच कनेक्ट होऊ शकतो. आणि म्हणूनच आपल्याला वाटतं की आपण आपल्या प्राचीन संस्कृतीचं जतन करणं आवश्यक आहे. आणि हरप्पन लोकांनी जे काही नॉलेज सिस्टीम निर्माण केलं, तर ते नॉलेज सिस्टीम अजून सुद्धा रिलेव्हंट आहे, हे जग असं पुढे मांडणं आवश्यक आहे. बरेचसे लोक अजून सुद्धा आपल्या भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणात कुंभार आहेत. परंपरा ते किंवा तंत्र जे वापरतात ते संपूर्ण तंत्र हरप्पन लोकांचं तंत्र आहे. खंबातमध्ये अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात दगडापासून मणी केले जातात. जे तंत्र वापरतात ते तंत्र हरप्पन लोकांचं तंत्र आहे. तर त्याच्यावरती त्यांचे उपजीविका आहे. तर हे हरप्पन लोकांचं जे नॉलेज सिस्टम आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि ते रिलेव्हंट आहे. हे सुद्धा जगापुढे आणणं आवश्यक आहे. आणि शेवटी मी म्हणू शकेन की आपण आपली जी परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, त्याचं जतन करणं आवश्यक आहे. कारण त्याच्यातून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो आणि भावी पिढ्यासाठी याचा उपयोग व्हावा म्हणून त्याचं जतन होणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी असले प्रयत्न करणं आवश्यक आहे. हे बोलून मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. मी संयोजकांचं आणि जे प्रेक्षक असते सगळ्यांचा मी आभार मानतो. आणि हा जो मला त्यांनी या ठिकाणी येण्याचा जो मला मान दिला त्याबद्दल मी संयोजकांचं पुन्हा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.